नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हा प्रेक्षकांना जर पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल किंवा काही जागा खरेदी करायची असेल तर अशा परिस्थितीत त्या लोकांनी कोणती कायदेशीर काळजी घ्यावी या संदर्भात आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी एक कमेंट्स केली होती. तो प्रश्न आपल्याला महत्त्वाचा वाटला, कारण पुण्यामध्ये बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते की आपला तिथं फ्लॅट असावा, घर असावं. तर त्या अनुषंगाने आपण त्या संदर्भातली माहिती अभ्यास करून आपल्या यूट्यूब चॅनलवर देत आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना वाटतं की पुण्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं, फ्लॅट असावा. परंतु तो फ्लॅट घेताना काही लोक हे अशा चुका करतात की त्याचा भुर्दंड त्यांना आयुष्यभर सोसावा लागतो किंवा भोगावा लागतो. कारण आजकाल फ्लॅट घ्यायचा जर असेल तर त्यासाठी तुम्हाला बिल्डरकडे जावं लागतं आणि बिल्डरकडे गेल्यानंतर बिल्डर जास्तीत जास्त नफा त्याला कसा मिळेल आणि जे काही ग्राहक असतात, फ्लॅट घेणारे, प्लॉट घेणारे, तर यांच्याकडनं त्यांना जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच ते त्या लोकांची फसवणूक देखील करतात. ती फसवणूक त्यांची होऊ नये म्हणून आपल्याला जर पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महत्त्वपूर्ण 7 कागदपत्रांची गरज असते, जे तुम्ही बिल्डरकडनं मागायला पाहिजे. त्यामध्ये पहिली गोष्ट असते ती म्हणजे रेरा. रेरा म्हणजे काय की रेरा ही अशी संस्था आहे की प्रत्येक बिल्डरने त्याला जर काही फ्लॅट विकायचे असतील किंवा फ्लॅटचा व्यवहार करायचा असेल तर त्या रेरा संस्थेअंतर्गत त्या बिल्डरची नोंदणी केलेली असते, रजिस्ट्रेशन केलेलं असतं आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला त्याचं सर्टिफिकेट देखील मिळालेलं असतं. रेरा म्हणजे काय? रेरा अंतर्गत जर त्या बिल्डरचं रजिस्ट्रेशन असेल, नोंदणीकरण असेल तर अशा परिस्थितीत तो बिल्डर ग्राहकाला फसवण्यासाठी फार जास्त विचार करतो आणि जास्तीत जास्त जर समजा त्याची फसवणूक जर झाली असेल कोणत्या ग्राहकाची तर या रेरा कायद्याअंतर्गत त्या ग्राहकाला त्याचं संरक्षण देखील मिळतं. त्यामुळे बिल्डरकडे जात असताना तुम्हाला त्या बिल्डरने रेरामध्ये नोंदणी केली आहे का याचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तपासणं गरजेचं असतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की दुसरा मुद्दा जो आहे तो आहे टायटल सर्च. टायटल सर्चमध्ये असा दस्त असतो की जो एका वकिलांमार्फत तयार केलेला असतो. जी प्रॉपर्टी किंवा जो फ्लॅट तुम्ही विकत घेत असाल तर त्या प्रॉपर्टी संदर्भातली जे काही सगळे कागदपत्र असतील, जसे की फेरफार असेल, सातबारा असेल, ती प्रॉपर्टी जिथून जन्माला आली तर आजपर्यंतचा तिचा संपूर्ण इतिहास हा त्या टायटलमध्ये दिलेला असतो. तुम्ही जास्त करून 30% टायटल सर्च रिपोर्ट हा घेतला पाहिजे. त्यामध्ये त्या जमिनी संदर्भात किंवा त्या जागेसंदर्भात संपूर्ण इतिहास किंवा त्या जागेची पूर्ण पार्श्वभूमी हे टायटल सर्चमध्ये आलेली असते. आणि टायटल सर्च विषय असा असतो की जर काही तुमच्या व्यतिरिक्त त्या बिल्डरने जर कुणाला काही व्यवहार करून दिला असेल तर त्याचा देखील शोध आपल्याला त्या टायटल सर्चमध्ये घेता येऊ शकतो. त्यामुळे टायटल सर्च देखील तुम्ही करणं बंधनकारक असतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की जे काही सातबारे आणि उतारे असतील ते तुम्ही जवळपास 50 वर्षापासूनचे डॉक्युमेंट्स तुम्ही बघणं गरजेचं आहे. कारण त्या जमिनींचं स्वरूप काय होतं, ते स्वरूप कसं बदललं, आज रोजीचं त्या जमिनीचं काय स्वरूप आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या सातबारा आणि फेरफार यावरून कळत असतात. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनए. जर बिल्डरला ती जागा फ्लॅटसाठी विकायची असेल तर त्यासाठी त्याच्याकडे एनए सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर किंवा लेआउट. हे जर डॉक्युमेंट्स असतील तरच त्या बिल्डरला ती जागा ही कृषी व्यतिरिक्त वापर करण्याचा अधिकार असतो. आज रोजी अशा देखील केसेस असतात की एनए ऑर्डर ह्या बोगस केलेल्या असतात. त्याच्यावर संबंधित जिल्हाधिकारी यांनी देखील बोगस ते डॉक्युमेंट्स मॅनिप्युलेट करून केलेले असतात. त्यामुळे ते येणं, तो झालेला एनए आदेश किंवा लेआउट हा खरा आहे का हे तपासण्यासाठी देखील तुम्ही
त्याचा आउटवर्ड इनवर्ड क्रमांक संबंधित ज्या कार्यालयाकडनं तो येणे झालं असेल किंवा लेआउट मिळाला असेल त्या कार्यालयाकडून तुम्ही ते पडताळून घेणं देखील हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी की तुमची जी जमीन आहे तर ती जमीन कोणत्या झोनमध्ये येते. आता या संदर्भात 3 महत्वाचे झोन आहेत. एक म्हणजे येलो झोन, एक म्हणजे रेड झोन आणि दुसरा म्हणजे जर तुमची जमीन ही रेड झोन मध्ये असेल तर त्या जमिनीचं येणे हे कधीच होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. कारण रेड झोन मध्ये काय की त्या ठिकाणी फक्त शेतीसाठीच परवानगी दिलेली असते. त्या जमिनीचं अकृषिक हे कोणत्याही परिस्थितीत केलं जात नाही. त्यामुळे बिल्डरकडनं तुम्हाला फ्लॅट घेत असताना झोन दाखला देखील घेणं महत्वाचं आहे. जर तुमची फ्लॅट किंवा जागा ही जर येलो झोन मध्ये येत असेल म्हणजे रेसिडेन्शियल एरियामध्ये जर असेल तर अशाच परिस्थितीत तुम्हाला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार किंवा वापर करण्याचा अधिकार हा असतो. जर ती जमीन रेड झोन मध्ये असेल म्हणजे शेती असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही बांधकाम करून राहण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीत तुम्हाला PMC किंवा पुणे महानगरपालिका PMRDA हे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही आणि त्या संदर्भातला जो काही झालेला व्यवहार असतो तो देखील चुकीचा आणि बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही झोन दाखला देखील बघणं आणि तो तपासूनच फ्लॅट घेणं हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की बांधकाम परवानगी. बांधकाम परवानगी म्हणजे कोणत्याही बिल्डरला जर त्या ठिकाणी फ्लॅटचं बांधकाम करायचं असेल किंवा काही त्याच्याकडे जे काही असलेलं रिअल इस्टेट असेल तर त्याचा काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा परिस्थितीत त्याने बांधकाम परवानगी घेणंही बंधनकारक असतं. आता बांधकाम परवानगी कोण देईल तर बांधकाम परवानगी हे पुणे महानगरपालिका देऊ शकतो किंवा PMRDA देऊ शकतो. यांची जर परवानगी दिलेली असेल तर त्यामध्ये अटी आणि शर्ती असतात. त्या अटी आणि शर्ती देखील बिल्डरने पूर्ण केल्या आहेत का हे देखील तुम्ही फ्लॅट विकत घेण्यापूर्वी तपासून घ्या. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे CC म्हणजे काय की कमेन्समेंट सर्टिफिकेट. जोपर्यंत बांधकाम परवानगी ही मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कमेन्समेंट सर्टिफिकेट हे दिलं जात नाही. कमेन्समेंट सर्टिफिकेट दिल्याशिवाय बिल्डरला एक वीट देखील तो त्या जागेवर ठेवू शकत नाही. त्यामुळे कमेन्समेंट सर्टिफिकेट हे फ्लॅट धारकांसाठी अतिशय महत्वाचा आणि आवश्यक असा डॉक्युमेंट्स आहे. त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी असते की काही बिल्डर लोक हे त्या फ्लॅटवर किंवा त्या फ्लॅटच्या जागेवर बँकांकडून लोन घेतलेलं असतं. तर अशा परिस्थितीत ते लोन त्याने पूर्ण केलेलं आहे का त्याचे काही हप्ते बाकी आहेत का त्याचा काही बोजा आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इन्कम ब्रांच सर्टिफिकेट ज्याला आपण भारमुक्त प्रमाणपत्र असं म्हणतो तर याची देखील मागणी तुम्ही ते बिल्डर कडून करणं गरजेचं आहे. आणि एवढंच नव्हे तर काही मॅनिप्युलेशन जर तुम्हाला त्या ठिकाणी वाटलं तर तुम्ही जाणकार वकिलांकडनं बिल्डरने जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्याची शहानिशा आणि कायदेशीर पडताळणी तुमच्या जाणकार वकिलांकडनं करून घेणं हे महत्वाचं ठरतं. कारण पुण्यामध्ये जर तुम्ही अशा काही चुका केल्या तर अशा परिस्थितीत तुम्ही बँकेकडनं लोन घेतलेलं असतं आणि ते लोन घेतले असल्यामुळे जर तुम्हाला अशी फसवणूक तुमची बिल्डरने केली असेल तर मात्र तुमच्या खात्यातून पैसे हे जातीलच परंतु तुमची फसवणूक देखील होते आणि त्यानंतर तुम्हाला जो मानसिक त्रास होतो तो वेगळा असतो. त्यामुळे पुण्यामध्ये फ्लॅट घेत असताना तुम्ही वकिलांची मदत अवश्य घ्या. ते मी जे काही डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला ते अवश्य तपासा आणि त्यानंतरच फ्लॅट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा याचा विचार करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही संपर्क नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात. धन्यवाद.